स्वामी म्हणत आहे तिथे एका महिलेला तिकीट देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व नारी शक्तीचा मातृशक्तीचा सन्मान केला आहे आणि एवढा विश्वास जर माझ्यावर टाकलेला आहे या सगळ्या अमित शहाचा मी खऱ्या मंदिरात उभी आहे. खोटं बोलत तशी पण मी खोटं बोलायला प्रसिद्ध नाही, मी कधीच बोलत नाही. तुगा थापा मारायचं आणि वक्तृत्व कर्तृत्व पाहिजे. काही लोकांचं नुसतंच वक्तृत्व आहे, जोरजोरात हुर्रे म्हणायचं, गावातल्या भाषेत बोलायचं. काय गरज नाही. आता मला तिथं हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलावं लागणार आहे. तुम्ही काळजी करू नका काका, मी खंबीर आहे, राणादादा खंबीर आहे. जो माणूस पीक विम्यासाठी 50 लाख वकिलाला देऊन पीक विमा खात्यावर तुमच्या पडतोय आणि दिवस रात्र तिथं राबताय. सगळ्यांना पीक विमा मिळाला ना काका, 2020चा पण मिळाला. तेव्हा कुठे होते आपले खासदार? दिल्लीतून सुप्रीम कोर्टात जाणं त्यांना सोपं होतं. पीक विमा येणार म्हटल्यावर आंदोलनाला बसले. माझे हात जोडून मी त्यांचे कळत नाही. आता तरी जरासा बुरख्या मागचा माणूस ओळखावा. म्हणजे आम्ही किती दिवस सांगावं कोण खरंच करतंय, काय करतंय. पाणी येणार म्हटल्यावर उस्मानाबादला मग आंदोलनाला बसायचं. पीक विमा येणार म्हटल्यावर. आणि राणादादांनी महाराष्ट्रातले एकमेव आपले आमदार आहेत राणादादा किंवा माणूस आहे ज्यांनी पीक विमासाठी आज बीडला पण तुमचे सगळीकडे नातेवाईक आला का पीक विमा आजूबाजूला विचारा ना काका. मग करतोय तो माणूस. बाकीचे पण तुमचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, मला माहिती आहेत ते. मीच आता ते मोठं करत नाही की भाव वगैरे, पण जाऊ का दिल्लीला राणादादांची ओळख तर होऊन द्या, अमित शहा साहेबांची, मोदी साहेबांची. मग बाकीचे पण आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील ना दादा. दादांच्या कामावर विश्वास ठेवा, आमच्या घराण्यावर विश्वास ठेवा. शेवटचं आपल्याला सांगते की मोदी साहेबांना पंतप्रधान आपल्याला करायचंय. मोदी साहेबचं पंतप्रधान होणारच आहे, पण आपल्या भागातला खासदार महायुतीचा असेल तर जास्त विकास आपल्याकडे येणार आहे. आपल्याला 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. मोदी साहेब 10 वर्ष पंतप्रधान आहेत. राम अयोध्येचा एवढा विकास केला, बाकीचा केला, रस्ते गुळगुळीत झाले, पण आपल्याकडे आला नाही. कारण आपल्या खासदार पहिल्या 5 वर्षाच्या पण म्हणजे मी बोलत नाही आहे, त्या 5 वर्षाच्या आपल्याकडे तुम्ही सांगा ना खासदारकीचा किती निधी आला किंवा काय आला, तुम्ही बोला. आले होते का खासदार निधी? काय ते रस्ते सुद्धा म्हणजे अडवलेले आणि हा रस्ता आपण घेतला. मग तेच ना, ते निधीच्या पट्टीच्यामुळे त्यांचा जाऊ दे. पण मला बागचं बोलायचं नाहीये. ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे. मोठा निधी, मोठा विकास आपल्याला करून घ्यायचा आहे आणि पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करायचे देशाच्या विकासासाठी. कोण देशाचा विकास करू शकतं? 370 कलम असो, अयोध्येचा असो किंवा बाकीचे मोठे मोठे निर्णय घेऊन मोदी साहेबांनी आपल्या भागाचा लाभार्थी महिला जास्त असतात तर मी बोलले असते महिलांनी तर का करावं मतदान, की टॉयलेट दिलं, 12,000 रुपये दिले, शौचालय. किती मोठी गोष्ट. पूर्ण देशाला हागणदारी मुक्त करू शकण्याचं स्वप्न सुद्धा कोणी, इतके 75 वर्ष झाले देशाला स्वतंत्र होऊन, पण आपल्या इथं टॉयलेट नव्हते. इकडे हा रस्ता पूर्ण खराब असायचा मला माहिती आहे. पूर्ण देशाला 12,000 रुपये दिले टॉयलेटसाठी.